पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. दिवसेंदिवस या कोयता गँगची दहशत ही वाढतच चाललेली आहे. गाड्यांची तोडफोड असेल, दुकानांची असेल, दहशत इतकी आहे की नागरिक आता याविषयी प्रशासनाला प्रश्न विचारू लागलेले आहेत. कारण काल रात्री कोंढव्यामध्ये देखील असाच कोयत्याचा हल्ला झाला आणि ज्या दुकानदारावर हा हल्ला झाला, जिथे प्रत्यक्ष आपण ते CCTV फुटेज पाहतोय, त्या दुकानाच्या फरसांच्या बरण्यांवर, फ्रीजवर त्याने कोयता चालवलेला आहे. आणि तो जो कोयता आहे तो ज्या प्रत्यक्ष टपरी धारकाने पाहिला त्याच्याशी बोलून आपण जाणून घेणार आहोत कसा हल्ला झाला आणि कधी काय प्रकार घडला. ये 9:30 बजे का वाक़या है और सामान लिया उन्होंने, पैसे भी दिए और चले गए और बाद में आकर उन्होंने हमला करा हथियारों के साथ। मुंह पर मास्क थे और तिलक उलक लगा रखे थे। बस अभी ये जो हादसा हुआ, जब उनसे क्या बातचीत हुई, उन्होंने आके कुछ सामान के लिए पूछा या तो आपको धमकाया? नहीं, धमकाया नहीं था, नहीं सामान लिया, डायरेक्ट मालूम कुछ नहीं करा था, डायरेक्ट हमला करा हमारे पे दुकान पे। कुछ बातचीत हुई या तो झगड़ा कुछ हुआ? नहीं, कुछ नहीं है, झगड़ा वगड़ा कुछ नहीं था। जी। हाँ, आकर बिना उसके हमला कर दिया दुकान पे हथियार के साथ। लेकिन कुछ बोला भी नहीं, क्यों धम हमका? नहीं, ऐसा कुछ नहीं बोला, ऊपर से करते आ रहे थे आगे पीछे, तो फिर मालूम नहीं वो भाग गए उधर से। मतलब आपके पहले भी हमला किया था कुछ पे? नहीं नहीं, ऐसा कोई हमला नहीं हुआ अभी तक। नाही नाही म्हणजे पाठीमागे ते असं दुकानं तोडत आले होते. हां, ते ऑटो रिक्षा वगैरे तिकडं त्यांनी त्या गाड्यांवर हल्ला करत येत होते. म्हणजे आता किती लोकांवर त्यांनी याच्या पूर्वी हल्ला केला होता आणि याच्या दुकानावर आला? आता हे ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेले ना तक्रार करायला, तर त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की फक्त तुझ्या दुकानावर नाही केलं आहे, अजून त्यांनी दुसऱ्या लोकांवर पण हल्ला केला आहे. आणि तो एक ऑटो रिक्षावाला पण तिकडं तक्रार करण्यासाठी आला होता. मग तुमची तक्रार दाखल केली आहे का आता? नाही, तक्रार म्हणजे त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे, पण अजून गुन्हा दाखल नाही आणि कुणालाही अरेस्टिंग केलेली नाही आहे. गुन्हा का दाखल केला नाही? आता माहीत नाही पोलिसांची कुठल्या पद्धतीने काम चाललेलं आहे, काय कळून येत नाही. आम्ही जाणार आहे आता PI पाटणकर सरांशी बोलण्यासाठी आणि बघू तिथं त्यांचं काय काय झालं आहे, काय केलं आहे, कोणाला अरेस्ट केलं का नाही केलं, काही माहीत नाही आम्हाला. तर तुमच्या परिसरामध्ये ही सगळी दहशत कशी आहे? कारण कोयता गँगची दहशत ही आता त्या आपल्या सगळ्या परिसरात कशी दहशत आहे? चाललंय हे कोयता गँगचं जे लफडे आहे ना, हे पूर्ण पुण्यातच चाललेलं आहे आणि एक भीतीचं वातावरण झालं पाहिजे आणि मग ते त्याचं पॉलिटिकली लोकांना त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे, हे सगळं त्या येणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून त्याचं सगळं चाललेलं आहे राजकारण. तर एखाद्या समाजावर होतोय का सगळीकडे चालले चालू? आता हे जे चाललं आहे ते समाजावर तर सांगू शकत नाही आपण, पण सामान्य लोकांना आता सध्या म्हणजे खूप भीतीचं वातावरण चाललेलं आहे. हे जे कोयता गँगचा जो हैदोस आहे ना, याच्यामुळं संपूर्ण नागरिक घाबरलेले आहे. लहान पोरं रस्त्यावर फिरतात, लेडीज असतात. आता तो कुठल्या पद्धतीने तिथं तलवार तो कोयता असा फिरवत होता, एखाद्या बाईच्या जर गळ्याला लागला असता, एखाद्या पोराचा गळ्याला लागला असता, तर ह्याचा जबाबदार कोण? आता आम्ही 50 रुपयाचं 100 रुपयाचं पेट्रोल घ्यायचं, त्याच्यात 50 रुपये आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचं, त्याच्या ऐवजात आम्हाला काय सुविधा भेटते? आमची सुरक्षा नाही, आम्हाला काही सुविधा नाही. म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटला पूर्णपणे आमचं कर्तव्य पूर्ण करायचं आणि त्याच्याऐवजी आम्हाला जे पाहिजे ते गव्हर्नमेंट द्यायला तयार नाही. तर हे म्हणजे नागरिकांबरोबर विश्वासघात आहे ना. तर आपण पाहतोय की पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जी कोयता गँगची दहशत आहे ती दिवसेंदिवस वाढते. आता ज्या दुकानावर हल्ला झाला होता तो टपरी चालक देखील आपल्यासमोर आहे. त्याने देखील हा हल्ला कसा झाला याचं कथन केलेलं आहे. एकूणच हा जो प्रकार आहे तो अत्यंत दहशत माजवणारा आहे आणि ही दहशत थांबणार कधी, असाच जो उद्विग्न सवाल आहे ते पुणेकर विचारताना आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.